हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. तर आज आपण हरितालिका तृतीया व्रत कधी पाळले जाईल, त्याची योग्य तारीख कोणती, पूजेची पद्धत आणि महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊयात या व्हिडिओमध्ये. हिंदू धर्मात हरितालिका तृतीयेचे विशेष महत्त्व आहे. दरवर्षी भाद्रपद शुक्ल तृतीयेला हरितालिका तृतीया व्रत पाळले जाते. या व्रताच्या पूजेमध्ये महिला वाळू किंवा मातीच्या मदतीने भगवान शिव आणि माता पार्वतीची मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात. तसेच सुखी वैवाहिक जीवन आणि संततीसाठी प्रार्थना करतात. तसेच या व्रतामुळे वैवाहिक जीवनात प्रेम टिकून राहते. यावर्षी हा सण कधी साजरा केला जाईल ते जाणून घेऊया. यावर्षी हरितालिका तृतीया 25 ऑगस्ट रोजी दुपारी 12:34 सुरू होईल आणि 26 ऑगस्ट रोजी दुपारी 1:54 असेल. अशा प्रकारे उदय तिथीनुसार 26 ऑगस्ट रोजी हरितालिका तृतीया व्रत पाळले जाईल. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत पाळतील आणि अविवाहित मुली इच्छित वराच्या इच्छेसाठी हे व्रत पाळतील. हे व्रत पाण्याशिवाय ठेवले जाते, त्यामुळे ते खूप कठीण व्रत मानले जाते. हरितालिका हा शब्द हरत आणि आलिका यापासून बनलेला आहे. यामध्ये हरत म्हणजे अपहरण आणि आलिका म्हणजे मित्र. हरितालिका तृतीयेच्या कथेनुसार पर्वतराज हिमालय त्यांची मुलगी पार्वतीचे लग्न भगवान विष्णूशी करायचे होते, पण माता पार्वती या लग्नाच्या विरोधात होत्या, कारण त्यांनी भगवान भोलेनाथांना त्यांचा पती म्हणून स्वीकारले होते. अशा परिस्थितीत माता पार्वतीच्या मैत्रिणींनी देवीचे अपहरण केले आणि देवीला लांब जंगलात एका गुहेत ठेवले, जिथे देवीने शिवलिंग बनवले आणि शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. या व्रतामध्ये गौरी शंकराची मातीची मूर्ती बनवली जाते. व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. त्यानंतर उपवासाची प्रतिज्ञा घेण्यासाठी उमा महेश्वर सायुज्य सिद्धये हरितालिका व्रतमह करिष्ये या मंत्राचा जप करा. घरातील पूजास्थळ स्वच्छ केल्यानंतर चौकीवर लाल कपडा किंवा पिवळा पांढरा कपडा पसरावा. चौकीवर भगवान शिव, माता पार्वती आणि गणेशजींची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा. महिलांनी 16 शृंगार करून तयार व्हावे. यानंतर धूप, दिवा, चंदन, अक्षदा, फुले, फळे, सुपारी, पाने, कापूर, नारळ, बेलपत्र, शमीपत्र इत्यादी देवाला पूजेसाठी अर्पण करा. यानंतर कलश स्थापित करा. त्यावर आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. शिवपरिवाराला गंगाजलाने स्नान घाला. धूप दिवा लावा आणि आरती करा. हरितालिका तृतीयेची कथा ऐका. रात्री भजन कीर्तन करा आणि जागर करा. दुसऱ्या दिवशी सकाळी माता पार्वतीला हळदी कुंकू लावून आरती करा, नैवेद्य दाखवा आणि आपण उपवास सोडा. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.